नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं सांचीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत। आज आपण आपल्या किचनमध्ये सँडविच बघणार आहोत। सँडविच खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतात। आज मी इथे मेयोनीजचं सँडविच बनवणार आहे। तर त्याच्यासाठी इथे मी कांदा चिरून घेतलाय। इथे माझ्याकडे सिमला मिरची आहे, ती सुद्धा आपण चिरून घ्यायची आहे। कांदा थोडा मोठा चिरून झाल्यानंतर मी या चॉपरमध्ये एकदम बारीक करून घेतला। आपल्याला कांदा एकदम म्हणजे या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या बारीक पाहिजेत। तर सिमला मिरची सुद्धा मी इथे बारीक करून घेतली आहे। कलरफुल भाज्या खूप छान दिसतात। त्यानंतर इथे कोबी घेतलाय, तो सुद्धा मी या चॉपरमध्येच एकदम बारीक करून घेते। सोपं पडतं ना चॉपरमुळं। तर हे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, कोबी सुद्धा एक सारखा असा छान बारीक झालाय, मस्त। हा सुद्धा आपण घेऊयात। आता इथे भाज्या आवडीनुसार आपण घालू शकतो। मी गाजर खिसून घेतले, ते सुद्धा घातले। त्यानंतर इथे मी काकडी घातली आहे खिसून। लसूण, मिरची आणि आलं घेतले, ते घातले। लसूण अगदीच थोडा घालायचा। त्यानंतर मीठ, अगदी 1-2 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, मीठ। त्यानंतर मी इथे मिरे पावडर, मिक्स हर्ब्स घातले आणि चिली फ्लेक्स घातलेले आहेत। आता हे थोडं मिक्स केलंय आणि त्यानंतर खूप सारं मेयोनीज इथे मी घालतेय। मला हे सँडविच आवडतं, पटकन होतं आणि छान लागतं चवीला। छोट्या भुकेसाठी असेल, टिफिनसाठी असेल, किंवा उगाच 4-5 वाजता भूक लागते, काहीतरी वेगळं खावं असं वाटतं, त्यावेळेला सुद्धा अगदी मस्त ऑप्शन आहे हा। पटकन किंवा कोणी पटकन आलं तरी या गोष्टी भाज्या घरात असल्या तर होऊन जातं करायला। आता इथे मी आपण हिरवी चटणी नेहमी जी करतो ना ती करू शकतो, पण मी आज इथे सेजवन चटणी जी आहे ती लावतीये ब्रेडला। त्यानंतर इथे मी ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस असं लावते। थोडंसं वेगळं कॉम्बिनेशन करते, मस्त लागतं। कारण मी म्हटलं तसं थोडं झटपट सँडविच करतोय आपण, तर मग चटणी केलेली नसेल तर मग हा ऑप्शन सुद्धा चांगला आहे। त्याच्यावर आपण ते आता जे भाजी आणि मेयोनीजचं मिश्रण केलंय ते लावून घेऊयात। अर्थात इथे आपण व्यवस्थित अगदी हिरवी मिरची आणि खोबऱ्याची जी चटणी करतो कोथिंबीर वगैरे घालून, अशी चटणी करून सुद्धा लावली तरी ती पण छान लागते। ही अशी थोडीशी वेगळी चव मस्त लागते, पटकन आपण करू शकतो चटणी तयार नसेल तरी, म्हणून मग मी हा ऑप्शन इथे दाखवते तुम्हाला। तर मग इथे आणि भूक लागली आहे तर सगळ्यांना कडकडून, त्यामुळे मी असं पटकन हे बनवून घेते। त्यानंतर इथे चीज घालते मी ॲक्च्युली हे मोझरेला चीजच आहे। त्याची पिझ्झासाठी जे असं छान अशी त्याला एक तार येते ते चीज वापरले। पण मी याच्या आधी आणलं होतं ते अमूलचं चीज आणायचे, मी यावेळी थोडं वेगळ्या कंपनीचं चीज आणलंय। पण झाल्यानंतर ना खरं सांगते ते असं ते नाही झालं, म्हणजे असं त्याला लांब जे येतं ना ते नाही आलं, तसं छान दिसतं ना तर असं नाही झालं। आता तुम्हाला दिसेल मी नंतर कट करून दाखवताना। तर मग मी इथे पॅन घेतलाय आणि त्याला डायरेक्ट असं बटरची क्यूब लावून घेते। थोडा आळशीपणा करते पण असू द्यात। त्यानंतर हे छोटासा पॅन आहे, त्यामुळे एकच सँडविच तुम्हाला दाखवू शकते। साईडचं बटर आहे ते करपतंय बरं का। वरच्या बाजूने सुद्धा मी त्याला बटर लावून घेतलंय। बटर घट्ट झालंय, ते परतून घेणार आहे। बटर थोडं जास्त छान लावून घेते मी, छान लागतं, मुलांना आवडतं स्पेशली। छान असा भाजून घेतलाय दोन्ही बाजूने सुद्धा। अशा पटकन होणाऱ्या रेसिपी कधीतरी आपल्याला म्हणजे एक असं की बाबा लगेचच होतं, घरात आहे, वेगळी काही तामझाम करायला लागत नाही। दोन्ही बाजूने सुद्धा आपण हे बटर सँडविच भाजून घेतलंय आणि हे इथं बघू शकता मी दुसऱ्या बाजूला सुद्धा एक सँडविच भाजून घेतलं होतं। तर मग हे असं आपलं सँडविच तयार आहे। तुम्ही इथं बघता आता मी याला कट केलंय आणि मी तुम्हाला मग अशी म्हटलं तसं असं छान ते असं त्याला ती पांढरी अशी जी काही तार येते ती येते नाहीये बरं का। तर मग अमूलचं जे मोझरेला चीज आहे ना त्याची अशी छान येते तार। हे दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीचं आहे ते, तसं अमूलचंच मी नेक्स्ट टाइम आणेन। तर तुम्ही इथे बघू शकता छान असं सँडविच खूप छान चवीला झालेलं आहे, मस्त झालं आहे आणि पटकन होतं आहे। तर मग तुम्ही पण लगेच करायला घ्या। कसं झालं ते सांगायला विसरू नका या, आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात। धन्यवाद।